तुम्हें क्या कष्ट है? पब्लिक रिस्पॉन्स के लिए कुछ उपाय बताइए ना बाबा। पब्लिक रिस्पॉन्स के लिए सिर्फ 3 चीज़ों की आवश्यकता है, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट। छुट्टा देखो Those just telling me. ये गणपत बजाते रहना यार। क्यों बाबा, कैसा लगा एंटरटेनमेंट? अरे नहीं भैया, कुछ मजा नहीं आया। देखो आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा। आपला इथं सत्कार होतोय पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीचे कवी सुहास चव्हाण यांच्या हस्ते आपला सत्कार होतोय। सुहास चव्हाण हे मोठे कोरिओग्राफर आहेत, दिग्दर्शक आहेत। जी मराठीवर चाललेली लागीर झालीची मालिका, त्या मालिकेतलं जयडी नावाचं पात्र किरण ढाणेने केलंय आणि किरण ढाणेला घडवण्याचं काम या सुहास सरांनी केलं। त्यांच्या हस्ते या सातारच्या ग्रुपचा इथे सत्कार होतोय। आज फिरोजच्या बहिणीचा रोल तिने केलाय, मराठी अल्बम चांदीचा मेन रोल तिने केलाय, मराठी शॉर्ट फिल्म अनेक शॉर्ट फिल्म मध्ये तिने मेन रोल केलाय। मिस सातारा फर्स्ट रनर अप ती आहे आणि आता ती आपल्या समोर आहे, तिच्यासाठी जोरदार टाळ्या। Just happened. This is not a Christmas. This is not a Christmas song. This is not a Christmas. This is not a Christmas song. This is not a Christmas. This is not a Christmas song. This is not a Christmas. This is not a Christmas song. My neighbors compete to see who can put up more blinding
कृपया सिद्धीसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. सिद्धी तुमचा सत्कार होतोय. KMS चे अरुण मुलानी यांना विनंती करतो की हा सत्कार त्यांनी घ्यायचा आहे. ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केलं असे प्रसिद्ध कवी सुहास चव्हाण या आपल्या दोघांचे देखील KMS चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार. धन्यवाद. I am an arising fashion designer. Tonight I have designed two dresses. First is Evening Star and second is Fusion. Evening Star because it has shades of evening. From evening to night, like sky changes from blue to dark blue. In that case I have designed it from blue to dark blue and dazzled it with some stones. Second dress is Fusion.
fusion is like our culture is getting updated with Western culture. That's why I have introduced it with some modifications like traditional ghagra and with a cigarette fitting pant. That's why I have given it a name like fusion. Thank you. एखाद्या आई वडिलांचं किंवा भावा बहिणीचं किंवा मित्राचं मैत्रिणीचं हे एकमेकावर प्रेम असतं, ह्याच्यातून आपल्याला एकमेकांची केलेली काळजी समजते. ही संकल्पना मी मनात ठेवून रेड ड्रेस हा बनवला आहे आणि त्याला लव थीमी नाव दिलेलं आहे. आणि जो ब्लॅक ड्रेस आहे तो यासाठी मी चॉईस केला कलर, कारण समाजामध्ये आपण इतरांना जर विचारलं की तुमचा फेवरेट कलर कोणता, तर बऱ्यापैकी रेड, येलो, व्हाईट असे वेगवेगळे कलर सांगितले जातात. पण मला ह्याच्यातून हे दाखवायचं होतं की स्त्री ही ब्लॅक ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते आणि तिचं सौंदर्य हे जास्त उठून दिसतं. त्यासाठी मी ब्लॅक ड्रेस हा चॉईस केला, म्हणजे कलर चॉईस केला आणि हा डिझाईन केला. थँक्यू सो मच. ब्लॅक ड्रेस माझा पण फेवरेट आहे. आणि रेड ड्रेसची जी थीम म्हणते की लव थीम, मग आपण सेल्फ लव सुद्धा करू शकतो ना, स्वतःवरती प्रेम सुद्धा करू शकतो. आणि ब्लॅक ड्रेस हा फक्त काळोख नाही आहे, तर तो खूप छान सेलिब्रिटी कलर आहे असं म्हणतात. आणि दोन्ही कलर सेलिब्रिटी कलर आहेत असं मी म्हणते. किती वाजता सातला जायचं. I am Taranum Mashhur Bhagwan. My first theme is Night Queen, second theme is Monsoon, third theme is Beautiful and fourth theme is Mermaid. मी हा माझ्या फर्स्ट थीम मधून नाईट क्वीन मध्ये मी फक्त प्लेन टेक्स्टाईल यूज केलेली आणि ॲब्स्ट्रॅक्ट ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. मान्सूनमध्ये मी ऑर्नामेंटल टेक्स्टाईल यूज केलेले आहेत आणि मरमेडमध्ये मी प्लेन टेक्स्टाईल यूज करून त्याच्यामध्ये असिमेट्रिकल डिझाईन यूज केलेले आहेत आणि ब्युटिफुलमध्ये असिमेट्रिकल डिझाईन यूज केलेले आहेत. पुन्हा एकदा कोणती थीम कोणत्या कलरची आहे सांगा. फर्स्ट थीम नाईट क्वीन ब्लॅक कलरमध्ये, सेकंड थीम मान्सून ही लाचा आणि ऑर्नामेंटल डिझाईन केलेली आहे, थर्ड थीम इज मरमेड आहे आणि फोर्थ थीम इज ब्युटिफुल ग्रे कलरमध्ये. थँक्यू. थँक्यू मॅम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. माय नेम इज प्रथमेश राजेंद्र माळवदे. माझे 3 डिझाईन आहेत. तिन्ही डिझाईन वेस्टर्न लुकमध्ये आहेत. फर्स्ट डिझाईन इज D1. ही डिझाईन आहे ती एक सिंड्रेला ही प्रत्येक लहान मुलीपासून मोठ्या मुलीपर्यंत एक प्रत्येकाला एक आवड असते की सिंड्रेलासारखा एक ड्रेस घेरदार मिळावा, त्या प्रमाणात शिवलेला आहे.
त्याचप्रमाणे वेस्टर्न हिचा एक थीम आहे की कावगर्ल म्हणजे काय की जे वेस्टर्न लुक आहे. वेस्टर्न लुकमध्ये कसं की वेस्टर्न फॉरेन कंट्रीमध्ये वेस्टर्न लेदर घातलं जातं, वेगळे डिझाईन केली त्याची, त्या पद्धतीने त्याचा वेस्टर्न आहे. त्याच पद्धतीनं लास्ट ही एक सुंदर एक सुपरमॅन वगैरे त्यासारखी एक सुपर गर्ल म्हणून एक इथं प्रेझेंट केलेले आहेत. थँक्यू. Hello everyone. Good evening. My name is Apurva Abhishek Nella. I am a fashion designer. It also model. She is Revati Lad. She also model. I made smoky look pattern with also asymmetrical principle use I had. And I made small boxes with smoky and add with small moti, and here Jardosi pattern with ornamental textile with geometrical textile, and she had one piece of royal look designing. And first of all I tell you, fashion means it makes new beginning and birth change our lifestyle and change our habits. F for fashion, A for arts, S for style, H for human, I for impression, O for awesome, N for new trend. बदलत्या काळानुसार आपल्या जीवनात खूप सारे बदल होत राहतात. त्यानुसार आपण फॅशनमध्ये सुद्धा खूप बऱ्याच गोष्टी बदलू शकते, आणि आपल्या हॅबिट्समध्ये पण आणि आपल्या जीवनात पण. आणि मला खूप छान वाटतं की ह्या फॅशनच्या करिअरमध्ये मी उतरले. करिअरमध्ये खूप छान मी प्रगती पण केलेलं आहे. आणि माझे मॅडम पूनम होन्सकासे पण मला खूप सारे सपोर्ट दिलेला आहे. का तर मी ॲक्च्युली कर्नाटकमधून मी इकडं आलेला आहे. मला मराठी जमत नाही, सॉरी. बट मी सांगते तुम्हाला, मला खूप छान वाटते. ह्या कराड अशा ठिकाणी फॅशन खूप छान इथं सेलिब्रेशन पण करतात आणि इथं इंट्रोडक्शन पण करतात. मला हे स्टेज दिले खूप छान गिफ्ट आहे. बाकी काही नको. थँक्यू एव्हरीवन. माझ्या फर्स्ट थीमचं नाव आहे प्रिटीगर. नाव खूप सुंदर आहे, ही म्हणून मी नाव ठेवलेलं आहे. आणि माझ्या सेकंड थीमचं नाव आहे ब्ल्यू डायमंड. ब्ल्यू डायमंड हे स्त्रीच्या खूबसूरतीचा ताज आहे, म्हणून मी ब्ल्यू डायमंड नाव ठेवले आहे. स्त्री ही खूप काही करू शकते. डिझाईन ही आपण जे काही करू शकतो ती डिझाईन होते. आणि माझी एवढीच इच्छा आहे. माईक जवळ घ्या जरा, माईक जवळ. आपण नका बोला मी की स्त्रीला वाचवा. स्त्री खूप काही करू शकते, एवढीच माझी. One, two, one, go. One, two, one, go.
हॅलो, माझं नाव आहे अर्चना पृथ्वीराज साळुंके. मी फॅशन डिझायनर स्टुडंट आहे आणि माझी फर्स्ट थीम जी आहे ती आहे हर्बल क्वीन. मी यामध्ये जी क्वीन केलेली आहे त्या माझ्या वन पीसचा जो कलर आहे तो आहे निऑन ग्रीन आणि मी हा स्क्वेअर अम्ब्रेलामध्ये डिझाईन केलेला आहे आणि मेन माझ्या ह्या ड्रेसचा जो फोकल पॉईंट आहे तो आहे कॅप. यामध्ये मी फ्लॉवर्स अँड सॅटिन रिबीन याचं डिझाईन केलेलं आहे. आणि माझा दुसरा जो ड्रेस आहे तो आहे रेड चिली. यामध्ये मी शॉर्ट वन पीस केलेला आहे आणि माझे जे हर्बल क्वीन आहे ही माझी निसर्गावर आधारित अशी थीम आहे. त्यामुळे निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे. त्यामुळे मी यातून एक म्हणजे माझ्या ज्या भावना आहेत ती मी ह्या ड्रेसच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे मी यातून एक संदेश देऊ इच्छिते की पर्यावरण वाचवा आणि फॅशन माझ्यासाठी एक स्टाईल आहे. आणि मला असं वाटतंय की आम्ही ज्या डिझायनर लोकांसाठी आम्हाला मॅडमनी हा एक प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे आणि मला इथं येण्याची संधी मिळाली त्याबद्दल थँक्यू मॅडम. त्यावरची फ्लॉवर्स ही तुम्ही स्वतः बनवलेली आहेत की कापडालाच होती तशी? ही खालची रेडीमेड आहे आणि ही मी स्वतः बनवलेली आहे. थँक्यू. माझ्या थीमचं नाव आहे इंडो वेस्टर्न थीम. त्यामध्ये मी स्त्रीला स्त्री नेहमी साडीतच छान दिसते. साडी नेसल्याशिवाय काही कार्यक्रमात नाही जाता येत. मग साडी नेसण्यासाठी वेगवेगळे प्रकार करता येतात. त्यासाठी मी असा प्रकार केलेला आहे की घागऱ्यावरती साडी नेसता येईल हा पॅटर्न मी केलेला आहे. घागरा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे. त्याच्यावरती ही साडी डिझाईन करून वेअर केलेली आहे. दुसरी थीम आहे बार्बी डॉल. स्त्रियांना डॉलबद्दल खूप आकर्षण असतं. लहानपणापासून बाहुली आपल्याकडं असते, पण बाहुली ही स्त्री स्वतःही बनू शकते. लहानपण गेलं तरीही आपण कोणत्या वयात आपल्याला मनापासून कोणती इच्छा असेल त्यावेळेस आपण ते करू शकतो. असा ड्रेस पार्टीवेअर ड्रेस मी तयार केलेला आहे. धन्यवाद. माझं नाव कोमल देसाई. मी ग्लॅमर फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये स्टुडंट आहे. मी आज वन पीस डिझाईन केलेला आहे. त्याचा घेर मी हायलो केला आहे आणि त्यासाठी नेट यूज केला आहे आणि तो आणखी अट्रॅक्टिव्ह वाटावा म्हणून त्यासाठी सॅटिन रिबीन आणि पॅचेस यूज केले. आणि माझी थीम आहे रेड रोज आणि रेड कलर हा प्रेमाचं प्रतीक आहे म्हणून मी तो ड्रेस रेड कलरचा केला आहे. थँक्स.
शांताबाई कर राजमाता गली गली तेरी लाज जली जियो रे बाहुबली हे कराडचे कलाकार आहेत. खरं तर वेळ खूप झालाय, पटपट पटपट कार्यक्रम उरकायचा आहे, परंतु एका कलाकाराला माहिती आहे कला सादर करताना किती वेळ लागतो. कमीत कमी त्यांची ओळख तर ते करून देतील. हाय, माय नेम इज प्रतीक फ्रॉम वन लव ग्रुप. ॲक्च्युली आमचं प्रिपरेशन नव्हतं, डायरेक्टली आम्हाला बोलवलं गेलं होतं. सो द थिंग इज आमचा 9th ऑफ मेला समर कॅम्प आहे. म्हणजे समर कॅम्प आम्ही जो येतो त्याचा इव्हेंट आहे. सो त्यासाठी जे व्ही कंपनी ज्यांच्या जीवनावरती एबिसिटी टू पिक्चर आधारित आहे ते वर्णन सर आपलं कराड सिटीमध्ये येतं ते फर्स्ट टाईम. ओके, अँड डान्स प्लस 3चे रनरअप डायनामिक्स डान्स प्लूचे फाउंडर आणि कोरिओग्राफर शैलीन सर हे 2 सेलिब्रिटी 9th ऑफ मेला आपल्या कराडमध्ये येणार आहे. सो प्लीज गॅस प्लीज सपोर्ट करा आणि प्लीज 9th ऑफ मेला आमचा शो पाहायला या. थँक्यू. लपलेला आहे. कराडमध्ये कुठलाही कार्यक्रम केला तर तो यशस्वी होतो. आम्ही स्किट कॉम्पिटिशन घेतली होती, अनेक
चित्रपटामधून माझे स्टुडंट्स लागीरमधली जयडी किरण ठाणे, प्रशांतचा रोल करतोय तो लागीरचा लेखक तेजपाल माझा मित्र आहे. दुःख आहे मला की माझ्या कराडचं कोण आहेत, म्हणजे एक समेकर मॅडम आहेत किंवा मोठे मॅडम आहेत, सिनियर्स आहेत, पण ज्युनियर्स मधले नाही. युथ फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत असतो. यावर्षी शिवाजी विद्यापीठाच्या फेस्टिवलमध्ये जे 3 स्किट सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यातून आले, त्या 3ही स्किटची कोरिओग्राफी मी केली होती आणि नॅशनललाही आम्ही अशील नावाची एकांकिका फर्स्ट प्राइज घेतलं. पण दुर्दैव आहे कराडचं कोण नव्हतं त्यात. तर तुमच्याकडून आशा आहे आपण कराडचं नाव या डान्सच्या क्षेत्रामध्ये उज्ज्वल करा. मी KMSचे विकास साळुंखे सरांनी, हारून मुलानी साहेब यांना विनंती करतो की त्यांचा इथं सत्कार घ्यावा. जोरदार टाळ्या. KMS न्यूज चॅनलचे सहसंपादक विनायक मोरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह देऊन मला सत्कार करावा. खूप छान. आणि यानंतर येतोय पुढचा डान्स कृष्णा संगम ग्रुप पुढचा डान्स घेऊन
in a place where they told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way. Caught up in a daydream, I beat my mind up there almost daily. It's how I pass time, no opinions safely. It's how I understand what I want in this place, see. Cause everybody wanna tell you bad things, what could go wrong? आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदी मान्यवर माननीय महोदय तसेच अपतेष्ट मंडळी आणि आपल्या माझ्या मैत्रिणी या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. आणि त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे जज लग्न झालं की आम्हाला जॉबला मला परमिशन नव्हती. त्यावेळेस माझ्या आजूबाजूला काही गरजू महिला होत्या की त्यांना काहीतरी व्यवसाय करायचं शिकायचं होतं. मग त्यावेळेस माझ्याकडे थोडीफार कला होती आणि मग मी त्या महिलांना बोलवून हे फ्री प्रशिक्षण दिलं. त्यांचं ते काम सुरू झालं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला थोडंसं माझ्या कलेमध्ये इंटरेस्ट झाला आणि हळूहळू मी या फील्डमध्ये पुढे सरकले. आज एवढी गौरव घेतली की ह्या 18 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्याकडे कमीत कमी 2-2,500 महिलांना मी प्रशिक्षण दिलेलं आहे. श्री विनोद कांबळे प्रथमतः KMS चॅनलचे आभार मानते की त्यांनी आम्हाला आमची कला सादर करण्यासाठी एवढा मोठा स्टेज उपलब्ध करून दिलाय. तसेच मी आमच्या मॅडम सौ स्मिता सुनील पवार यांचंही आभार मानते की त्यांनी इतकं सुंदर पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यातली माझ्या खूप क्लोज फ्रेंड माझी गॉर्जियस मामी. थँक्स टू मामी. हॅलो, मी 5 ड्रेस डिझाईन केलेले आहे आणि त्यात हे ड्रेस मी डिझाईन केलेला आहे. ह्याचा 24 मीटर कापड मी यूज केलेला आहे. हे जे बघताय ना तुम्ही हे 24 मीटरचं आहे. हा ड्रेस पार्टीवेअर विथ बार्बी डॉलचा हे फ्रॉक आहे. थँक्यू. दिशा डिझायनिंग, KMS स्मार्ट शैली आणि ग्लॅमर डिझायनिंग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्डमधला एक सुवर्ण दिवस ठरला. सर्व परफॉर्मन्स झालेले आहेत. जजेसना विनंती करेन की त्यांनी निकाल तयार करावा. ग्लॅमर डिझायनिंग इन्स्टिट्यूटच्या पूनम हुनकरसे मॅडम यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करतो. पूनम हुनकरसे तसंच दिशा डिझायनिंग स्मिता पवार मॅडम यांनाही स्टेजवरती निमंत्रित करतो. KMS चॅनलच्या वतीने शिंदे मॅडम हा त्यांचा सत्कार करतील. या फॅशन शोच्या जज वीणा डापरे मॅडम यांचा इथं सत्कार होता. म्हणजे रावळ मॅडम यांचा इथं सत्कार या स्टेजवरती जटार मॅडम यांच्या हस्ते संपन्न होत आहे. एकत्र स्टेजवर पाहण्याचा हा दुर्मिळ योग. खरं तर या दोघी एवढ्या स्वस्तात मिळाल्यात हे खरं तर आमचं भाग्य आहे. बरोबर ना? त्यामुळे कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मी इथं
Swear I won't forget this, why do I regret this? In my mind reckless, thoughts are feeling endless. Sitting up I'm breathless, anxiety's infectious. I feel so defenseless, betrayed and embarrassed. I hate being open, I hate being broken. I feel like an ocean filled up with emotion. Anger ain't a potion, rub it on like lotion. I can feel it soaking, reopen, the scars have awoken. I can't move on till I let go. I feel so lost, never at home. Need to be strong, every breath hold. Cause I can't move on till I let go. I can't move on till I let go. I feel so lost, never at home. Need to be strong, every breath hold. Cause I can't move on till I let go. जबरदस्त एनर्जी या दोघींसाठी जोरदार टाळ्या. राहतोच की तिनं फाडलेली चिठ्ठी आपण पुन्हा पुन्हा पाहतोच की. ती अशी बसायची, खळीखळीच हसायची. ती अशी बसायची, खळीखळीच हसायची. साडी नेसून संमेलनात किती सुंदर दिसायची. कोणतं बरं गाणं, कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं. कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं. गाता गाता अख्ख्या वर्गात माझ्याकडेच पाहिलेलं. रात्रंदिवस जागून तिला प्रेमपत्र लिहिलेलं आणि तिनं पाकड्या पाकड्या करून माझ्या चरणी वाहिलेलं. वाटतं ना सगळं कसं काल घडल्यासारखं. वाटतं ना सगळं कसं काल घडल्यासारखं. वाटतं ना पायावर पत्र पडल्यासारखं. म्हणून पत्र लिहायचं, म्हणून पत्र लिहायचं, पटेल किंवा फटेल. म्हणून आठवणींच्या वृंदावनात राधा तरी भेटेल. पवार मॅडम स्वतः स्टेजवरती यायचं. ज्यावेळेला आपण आयुष्याच्या मध्ये, आपण ज्यावेळेला आयुष्यात
एखादी गोष्ट मिळवायचा प्रयत्न करतो किंवा एखादी गोष्ट बघतो, जी बघितल्या क्षणी आवडते त्याला प्रथम प्रेम म्हणतात. पहिलं प्रेम की पटकन बघितलं आणि आपल्याला आवडलं, ते पहिलं प्रेम असतं. आणि जे समजून एकमेकांना विचार करून, दोघांचा एकमेकांचा विचार करून त्यानं किती आपल्यासाठी केले, आपण त्याच्यासाठी किती केले, किती कष्ट केले, यालाही प्रेमच म्हणतो. पण ते समजून केलेलं प्रेम आणि एक नुसतंच प्रेमात पडलं जाते. ड्रेसच्या बाबतीत सुद्धा आपलं असंच होतं की आपण ज्यावेळेला ड्रेस दुकानात जातो किंवा एखाद्या फॅशन शो मध्ये जातो किंवा आणि कुठे जातो, त्यावेळेला आपल्याला प्रथम दर्शनी काही ड्रेस आवडतात की बघितले पहिले येस हा मला हवा आहे. मग त्याच्या पाठीमागं काय कष्ट केले किंवा काय नाही हा भाग नसतो, तर त्याच्यामध्ये त्याचं कलर कॉम्बिनेशन, त्याचं सिम्प्लिसिटी ही सुद्धा महत्वाची असते. काही काही असे डिझायनर की त्यांनी त्याच्यासाठी कष्ट पण केलेले नाही आहेत, पण त्यांची मानसिकता त्याच्या पाठीमागची की त्यांचं कलर कॉम्बिनेशन. आणि शेवटी सप्तरंगातले हे कलर सगळे सारखे असले तरी जे आपल्या मनाला भावतात, आनंद देतात, असे कलर आपण चॉईस करतो. म्हटलं तरी आमच्या पद्धतीने हा निकाल होणार. भले तुम्हाला त्याच्यात काय वाटलं असेल किंवा काही नसेल, एखाद्याचं त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान असेल, परंतु आमचे निकष हे आम्ही काढलेत. यामध्ये कुणीही इंटरफेअर केलेला नाहीये. ही बेसिक गोष्ट आहे. म्हणजे ह्या दोन्ही मॅडमचं जे असल्या तर त्यांनी इंटरफेअर केलेलं नसल्यामुळे आम्हाला निर्धोकपणे हे नंबर काढता आले. तर नाराज होऊ नका, चॉईस असतो प्रत्येकाचा. आज आमच्या चॉईसने, दुसऱ्या वेळेला कोणतरी दुसरे परीक्षा घेतील त्यांच्या चॉईसने नंबर निघतील. तर आता आपण नंबर सांगते मी. पहिल्यांदा दिशा फॅशन शो डिझायनिंग, दिशा फॅशन डिझायनिंग तृतीय क्रमांक आहे. 3 नंबर, बॅच नंबर 3. बॅच नंबर 3 तिचे डिझायनर आहे दीपाली गायकवाड. एक मिनिट सगळ्यांना जवळ घे. सर्व मान्यवरांनी उभं राहायचं. दिशा डिझायनिंग खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या विजयीसाठी. बॅच नंबर पण कोणता ड्रेस? बॅच नंबर 21 कुसुम मोमीन. कुसुम मोमीन. कोण नाही. खूप कलर कॉम्बिनेशन गोड होती, खूप छान सगळं होतं, पण तरी सुद्धा टाकाऊतून टिकाऊ काही वस्तू ज्या बनवल्या असतील त्याला थोडासा फर्स्ट प्रेफरन्स देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.
आभाराचे गोड काम करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. KMH चॅनेल स्मार्ट सिटी कलाविष्कार 2018 या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या मोहरेवाणी दुकान, शिवसमर्थ क्रेडिट संस्था कराड, महिला मर्चंट तसेच दिनेश जाधव यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांचे सहकार्य लाभले ते दिशा फॅशन अकॅडमी तसेच ग्लॅमर फॅशन अकॅडमी त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे मित्र कवी सुहास चव्हाण व कवी प्रवीण मंडळी यांचे जाहीर आभार मानतो. त्याचबरोबर KMH न्यूज चॅनलचे आमचे संपादक अरुण मुलानी तसेच विशाल फोटो स्टुडिओचे आमचे सहकारी मित्र काका त्यांचेही मी जाहीर आभार मानतो. तसेच विनायक मोरे यांचेही मी जाहीर आभार मानतो. अभिजित मायनीकर आणि मिलिंद मोहिते आणि सौरभ पवार यांचेही मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व ज्ञात अज्ञान सर्वांचे मी आभार मानतो. KMH स्मार्ट सिटीचे आभार मानतो आणि त्याचबरोबर जगताप मॅडम आणि जगताप सर यांचेही मी जाहीर आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.